शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जी लोकसभेची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये मोठी चुरस दिसून आली। एकूण 20 उमेदवार जे होते ते निवडणुकीच्या रिंगणात होते आणि आता आपण आहोत शिर्डी बस स्थानक परिसरामध्ये। अनेक नागरिक जे आहेत ते या बस स्थानकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमका जोर कोणाचा होता आणि कोणाचं पारडं जड आहे याबाबत आपण जनतेची मतं जाणून घेणार आहोत। काय वाटतं तुम्हाला, कोणाचा जोर राहिला यावेळेस, महायुती, महाविकास आघाडी का इतर कोणी पक्ष? काय आता इतकंच काही सांगता नाही येणार आम्हाला। इतकाच आघाडी आली पाहिजे बुवा असं। तर हे काही मतदार होते आपल्यासोबत, आणखीन काही मतदार आहेत ज्यांनी मतदान केलेलं आहे। कोणत्या मुद्द्यांवर यावेळेस तुम्ही मतदान केलंय? महायुतीचा उमेदवार आहे, महाविकास आघाडीचा आहे, त्यासोबत 20 उमेदवार रिंगणात होते शिर्डी लोकसभेसाठी। कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मत दिलं? प्रगतीच नाही हो शिर्डीमध्ये, काही कोणताही पक्ष असू काही प्रगती नाही, काही नाही, रस्ते व्यवस्थित नाही, काही नाही, महागाई मोकार वाढून गेली, पेट्रोल डिझेलचे भाव कुठं धंदे नाही, काय नाही, त्याच्यात आम्हाला त्रास बी कितके ट्रॉफिकचा, रस्ते कधी बंद करून टाकी त्या बायपासनी कुठून वळून द्या त्या गाड्या। तर खासदार जो निवडून येणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? शिर्डीकर सर्व सुख सुविधा केल्या पाहिजे, नाही की गोरगरिबासाठी म्हणा, रिक्षावाल्यासाठी म्हणा, हे फुटपाथवरचे दुकानदार वगैरे सगळ्यांना आहे की नगरपालिका कधी काढून देते, कधी डिपार्टमेंट काढून देते। मग तुम्ही कोणाचं पारडं जड म्हणताय, कोणाचा जोर या मतदारसंघात दिसला? जोर कोणाचा असू, फक्त काम झालं पाहिजे, शिर्डीचा विकास झाला पाहिजे बाबाच्या नगरीमध्ये, असं आमचं मत आहे। आता काय धनुष्यबाण जास्त वाटतं महायुती का असं वाटतं? का कोणत्या मुद्द्यावर ते जिंकतील असं वाटतं? अगोदर कामं केले ना त्यांनी, भरपूर कामं केले, त्या हिशोबाने। कोणा जोर आहे मतदारसंघात? या मतदारसंघात सदाशिव लोखंडेचा जोर आहे। सध्या महायुतीचाच हे चालू आहे, पावर चालू आहे, सत्ता चालू आहे, त्याच्यावरच निवडून येणार ते म्हणते महायुती। तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आमचं काय म्हणणं काय वाटतं, कोणत्या उमेदवार या ठिकाणी असं पुढं वाटतंय तुम्हाला? महायुतीचा, महाविकास आघाडी, सदाशिवराव लोखंडे असेल, कोण वाटतं? माहीतच नाही कोणी। तुम्ही मतदान केलं घ्यावं? हा, काय वाटतं कोणत्या मुद्द्यावर? कारण कामं, विकास कामं वगैरे चांगले केले चांगलं। अनेक वेळेस राष्ट्रीय मुद्द्यावर पण मतदान केलं जातं, स्थानिक मुद्द्यांवर केलं जातं। तुम्ही मतदार म्हणून तुम्ही काय डोक्यात घेऊन मतदानाला गेलो? आम्ही मोदी साहेबांनी चांगला विकास केला, त्या हिशोबाने आम्ही मोदीकडे पाहून केलेले। बाकी उमेदवार कुठला असता तरी चालले, पण आपल्याला मोदींना सपोर्ट करायचा होता म्हणून त्या हिशोबाने आपण मतदान केलं। एकंदरीत राष्ट्रीय जे मुद्दे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी कामं केली त्याच्यावर तुम्ही मतदान? पंतप्रधान मोदींनी भरपूर आता LP गॅस वगैरे, घरगुती योजना, सगळ्यांना घरकुल योजना दिल्या, सगळं असं बरेचसे कामं केले त्यांनी। पण गॅस सिलेंडरच्या दरावरून तर लय अपोज झाला। नाही, आता ते विरोधक पार्टी करणारच, त्याचे विरोधक त्यांना तेच पाहिजे। 1200 रुपयाला सिलेंडर नाही, बरोबर 1200ला, मग आता दिवसांदिवस तेच थोडा रेट राहणार आहे। आता रस्ते केले, सगळे विकास काम भरपूर केले, ते नाही बाती लोक नुसते 1200 रुपये धरून चालतात। आता मोदींनी कांदा निर्यात सगळे केलं, ते कांद्याची निर्यात, ते लोक पण नाराजच आहे ना। 41% निर्यात शुल्क लावलं नाही, बरोबर। ते आता पण एकखटे सगळं कसं काय करू शकता हो? हळूहळू सुधारणा होत राहिली ना, आता बरीचशी सुधारणा झाली, आता अजून होईल। आता काय जोर वाटतो कोणाचा? बीजेपी। काय कोणत्या मुद्द्यावर वाटतं बीजेपी येईल परत? विकासाला महत्व जास्त, म्हणजे नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदीकडे पाहून सगळं। उमेदवार कोण आहे त्याची? उमेदवार गावातला असतो आपला। उमेदवारावर तर नाराजी खूप होती लोकांची। सदाशिव लोखंडे साहेब दिसलेच नाही 10 वर्ष पक्ष पाहून। काय वाटतं? कारण गेले 10 वर्षापासून तेच खासदार आहे, ते दिसत नव्हते अशी लोकांची तक्रार होती, तरी पण काय वाटतं लोखंडे? आणि त्यांचं काम बेसिकली काम आहे, त्यांचं कंटिन्यू त्यांचं काम पाहतो आम्ही। आणि मोदी साहेबांमुळं पण सगळ्या योजना वगैरे शिर्डीमध्ये लाभलेली, सगळे काम त्यांनी प्राप्त केलेले आहे। मोदी साहेबांनी 4-5 वेळा स्वतः येऊन इकडे मंदिराचं काम केलेलं आहे, इकडे मोठं कॉलेज झालेलं आहे, साईबाबा संस्थांचं काम झालेलं आहे, आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे काम झालेलं आहे व्यवस्थित। तुम्ही व्यावसायिक आहात, रेस्टॉरंट चालवतात, GSTच्या मुळे काही त्रास होतोय का? कारण बरेच जण ओरडतात की GSTची जी टक्केवारी आहे ती खूपच लागली गेली। आमच्या रेस्टॉरंट करिता फक्त 5% आहे, ते पण आम्ही आम्हाला ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही कस्टमरकडून घेऊ पण शकता, नाही पण घेऊ शकता। आम्ही घेत नाही GST, मॅक्झिमम रेस्टॉरंटवाले घेतात, एवढी काही त्याची अडचण नाही। शिर्डीमध्ये कोणता उमेदवार सरस वाटतो तुम्हाला? भाऊसाहेब वागचौरे साहेब, ते एकदम सरस आहे।
कारण की आम्ही सर्व मतदान त्यांनाच केलेलं आहे आणि जेवढं वोटिंग होतं ते समजा थोडक्यात जे गरीब जनताची ती वाकचौरे साहेबांच्या मागेच उभी होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मागे सर्व जनता आहे, त्याच्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे मोठ्या लीडने निवडून येतील. म्हणजे कोणत्या मुद्द्यावर जनता त्यांच्या सोबत राहिली, काय मुद्दे वाटले या निवडणुकीत वाकचौऱ्यांसाठी ते खरंच पॉझिटिव्ह राहिले? उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी हे जे झाली म्हणजे मध्यंतरी पक्षफोडी झाली, ते गद्दार जे झाले, त्याच्यामुळं एक जनतेमध्ये एक सहानुभूतीची लाट होती का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहायचं. तीच सहानुभूती भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांना भेटलेली आहे. कोणाचा जोर वाटतो आज महाविकास आघाडी महायुती? वाकचौरे साहेब. काय वाटतं म्हणजे कशामुळं वाकचौरे येतील असं वाटतं? त्यांनी विकास भरपूर करेल ना शिर्डीमध्ये, होती येत नाही 100% वाकचौरे साहेब. तुम्ही पेरू विक्रेते आहात, काय वाटतं पेरूच्या संदर्भात काय या ठिकाणी निर्णय येईल? पेरूचा आगार होतो कधी काही? नाही होतं पेरूचा आगार, पण आता शिर्डी ना महानगरपालिकेने आमचं काहीतरी केलं पाहिजे का. जशी नगरपालिका आहे नाही का, आम्हाला जो त्रास होतो नगरपालिकेचा उभा राहा पळपळ धडधड, त्या थांबला पाहिजे बा. असं वाटतं का जे निवडून येणार उमेदवार आहे तुमच्या बाजूने उभे राहतो? 100% तर वाटायला पाहिजे वाकचौरे साहेब. सुज्ञ मतदारसंघांनी सर्व घटकातील मतदारसंघांनी शेतकरी असेल, गोरगरीब असेल, नोकरदार वर्ग असेल, कष्टकरी असेल, या सगळ्या मिळून वर्गांनी या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हला मतदान करून मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. व पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक मोदींची हॅट्रिक व सदाशिव लोखंडे साहेबांची हॅट्रिक 4 तारखेला नक्कीच आम्ही भगवा गुलाल या ठिकाणी. तुम्ही भाजपशी रिलेटेड आहात? हो, नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती या सर्वांचे जे घटक पक्ष असतील, तसेच मोदींचे काम चांगले असल्यामुळे महायुतीला दिला होता. एकंदरीत जे दावे प्रतिदावे आहेत ते केले जात असताना जी जनता आहे, जे मतदार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत, ते आपल्या आपल्या विजयाचा विश्वास जो आहे तो या ठिकाणी पटवून देण्याचा प्रयत्न करतायत. खरं म्हणजे शिर्डी लोकसभेसाठी 4 जून रोजी जनता मतदार कोणाला कौल देते हे महत्त्वाचं आहे. त्यातच अनेक जण आपलाच उमेदवार विजय होईल याची खात्री देताना दिसून येत आहेत. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.